हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर गुड मॉर्निंग. पिल्लूची तर गुड मॉर्निंग झालेली होती सकाळी 3:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत. 6:30च्या दरम्यान तिला झोपी घातलं. त्यानंतर आंघोळ वगैरे करून मला करायचा होता स्वयंपाक. तर इथं बघू शकता ती झोपलेली आहे. आणि भावेशसाठी आज मी पालकची भाजी बनवणार होते. त्यासाठी कढई गरम करून घेतली, त्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे आणि लसूण याला शक्यतो कट करण्याच्या ऐवजी ठेचून घ्या, त्याची टेस्ट खूप छान येते. तर इथं लसूण छान असा थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा टॅमॅटो छान असं शिजवून घ्यायचं. शिजवून झाल्याच्यानंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जसं तुमच्या मुलांना होईल तसं. त्यानंतर स्वच्छ धुतलेली आपली जी पालक भाजी आहे ती टाकून घ्यायची. पालक भाजी टाकून घेतल्याच्यानंतर लगेच तरी त्याच्यामध्ये मीठ टाकू नका, नाहीतर मग भाजी खारट होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. ज्या वेळेला पाणी म्हणजे भाजीतलं आटतं त्याच वेळेला तुम्ही मीठ टाकू शकता त्यामध्ये. तर भाजी अशी मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्याच्यानंतर पाणी वगैरे याच्यामध्ये टाकायची काहीच गरज नाही. तिला म्हणजे भाजीला अंगचं पाणी जे असतं त्यामध्ये ही भाजी छान अशी शिजून निघते. आणि शिजल्याच्यानंतर मग मीठ आणि शेंगदाण्याचा कूट तुम्ही ॲड करू शकता. तर इथं भाजी शिजून झालेली, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकून भाजी तयार आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी. त्यानंतर पिल्लू इथं उठलेलं होतं, तर तिला औषध देत होते मी. तर विटॅमिन D3चं जे तिचं औषध आहे तर ती खूप छान पिते ते. तर तिचं औषध आहे ते खूप छान एन्जॉय असं करते. त्यानंतर मी माझ्या नाश्त्यासाठी बनवला होता शेवयाचा भात. रोज गोड खाऊन पण कंटाळा येतो, त्यासाठी आज थोडंसं तिखट केलं होतं. तिखट म्हणजे उगा एकच मिरची घातलेली. नाश्ता करायला बसले तेवढ्यात पिल्लू उठली. आणि असं कोणाकोणासोबत होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवायला किंवा नाश्ता वगैरे काही करायला बसलं तर मुलं कोणाकोणाचे उठतात ते. तर ती उठलेली होती आणि इथं उठल्याच्यानंतर मग तिला आंघोळ वगैरे घातली आणि शांत अशी नंतर झोपवली. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.